नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर पोलीस भरती सामान्य ज्ञान महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सामान्य ज्ञानचे प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। सर्व प्रश्न अतिशय IMP प्रश्न आहेत आणि मागच्या पोलीस भरतीमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे या ठिकाणी असणार आहेत, त्यामुळे सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी भारतामध्ये निर्माण झालेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय? भारतामध्ये निर्माण झालेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय? या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला येत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। व्हिडिओच्या कुठल्या तरी एका हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, त्यामुळे एक तर स्टार्टिंगला, मध्यभागी किंवा शेवटी, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी सहसा हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मित्रांनो, हा प्रश्नसुद्धा तुम्हाला खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे, तर आगामी काळामध्ये होणाऱ्या पोलीस भरती या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाईल। तर चला, वेळ आला होता, आता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आरोग्य सेवक या पदाची तयारी करत असाल तर आरोग्य सेवक या पदाची नवीन सिलेबसनुसार प्लेलिस्ट ही प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता। आणि रात्री रोज 9 वाजता आपण लाईव्ह बॅच घेत आहोत, तर ह्या बॅचमध्ये तांत्रिक प्रश्न तसेच मित्रांनो जीकेचे सुद्धा प्रश्न यामध्ये समाविष्ट केलेले आहेत, त्यामुळे रात्री 9 वाजता लाईव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, सामान्य ज्ञानचे प्रश्न आपण पाहत आहोत। तर पहा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जातं? तर पहा, 4 ऑप्शन आहेत, लॉर्ड रिपन, त्याच्यानंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि लॉर्ड डफरिन। तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, पाणी पंचायत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पाणी पंचायत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहिलं ऑप्शन पहा, डॉक्टर अभय बंग, 2 नंबरचा आहे डॉक्टर बाबा आढाव, 3 नंबरचा ऑप्शन आहे विलास साळुंखे, 4 नंबरचा ऑप्शन आहे पोपटराव पवार। पाणी पंचायत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विलास साळुंखे पाणी पंचायत या पुस्तकाचे लेखक आहेत। ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये रिकाम जागा जिल्हा परिषद आहेत, तर महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदा किती आहेत? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे। तर महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषद आहेत। महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत आणि महाराष्ट्राच्या कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, पोलीस भरतीला अशा स्वरूपाचे प्रश्न 100% विचारले जातात। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। त्याच्यानंतर पहा, खालीलपैकी कोणते राज्य चारही बाजूने इतर राज्याच्या भूमीशी वेढलेले आहे? म्हणजे भारतामधलं असं कुठलं राज्य आहे की जे चारही बाजूने या ठिकाणी भूमीने वेढलेलं आहे? पहिलं ऑप्शन पहा मध्य प्रदेश, 2 नंबर आहे ओडिसा, 3 नंबर ऑप्शन आहे बिहार आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो तेलंगणा। तर यापैकी चारही बाजूने भूमीने वेढलेले जे काही राज्य आहे ते मित्रांनो मध्य प्रदेश। आता मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे, त्याच्यानंतर ओडिसाची राजधानी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, बिहारची राजधानी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तेलंगणाची राजधानी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे। त्याच्यानंतर पहा, भारतामध्ये निर्माण झालेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय? महत्त्वाचा प्रश्न आपल्या या ठिकाणी थंबनेल लावलेला प्रश्न आहे। भारतामध्ये निर्माण झालेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय? तर पहा, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे महाभारत, 2 नंबरचं ऑप्शन आहे भारत संगणक, 3 नंबरचं ऑप्शन आहे सिद्धार्थ आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे पवन। तर या ठिकाणी पहा, भारतामध्ये निर्माण झालेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय? तर भारतामध्ये निर्माण झालेल्या पहिल्या संगणकाचे नाव आहे मित्रांनो सिद्धार्थ। भारतामध्ये निर्माण झालेल्या पहिल्या संगणकाचे नाव आहे मित्रांनो सिद्धार्थ, हे भारतामध्ये निर्माण झालेल्या पहिल्या संगणकाचे नाव आहे। त्याच्यानंतर पहा, भारताच्या राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिलेला आहे? भारताच्या राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे? तर भारताच्या राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला? पहिलं ऑप्शन आहे पहा पंडित जवाहरलाल नेहरू, 2 नंबर ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 नंबरचं ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे महात्मा गांधी। तर भारताच्या राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा लिहिलेला आहे। सरनाम्याला उद्देशपत्रिका सुद्धा म्हटलं जातं आणि या सरनाम्याला या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचा आत्मा सुद्धा म्हटलं जातं। आता महत्त्वाची गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 32व्या कलमाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं सुद्धा म्हटलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। आता या सरनाम्यामध्ये काय? तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेचा सार या सरनाम्यामध्ये दिलेला आहे, त्याला उद्देशपत्रिका असं सुद्धा म्हटलं जातं। आता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात। भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष कोण होते कायमस्वरूपी? तर ते होते मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे भारतीय राज्यघटनेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा। आणि भारतीय राज्यघटनेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर ते होते मित्रांनो या ठिकाणी BN राव, हे भारतीय राज्यघटनेचे तात्पुरते अध्यक्ष होते। एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी। 27 नंबरचा प्रश्न पहा, बुद्धिबळ हा खेळ सुरुवातीला कोणत्या देशामध्ये झाला? किंवा बुद्धिबळ हा खेळाचा उगम कोणत्या देशामध्ये झाला? किंवा बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशापासून झाली? पहिलं ऑप्शन पहा अमेरिका, 2 नंबर ऑप्शन आहे जपान,
3 नंबरचं ऑप्शन आहे इंग्लंड, 4 नंबरचं ऑप्शन आहे भारत. तर बुद्धिबळ या खेळाची सुरुवात आपल्या भारत देशामध्ये झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे भारत या देशामध्ये बुद्धिबळ या खेळाची सुरुवात झालेली आहे. तर भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता, इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ कोणता, जपानचा राष्ट्रीय खेळ कोणता, अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता, त्याच्यानंतर अमेरिकेची राजधानी कोणती, जपानची राजधानी कोणती, इंग्लंडची राजधानी कोणती आणि भारताची राजधानी कोणती, या सर्वांचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. अशा स्वरूपाचा अभ्यास जर केला तर पोलीस भरतीमध्ये तुम्हाला 100% मित्रांनो GK मध्ये चांगल्या प्रकारे मार्क येऊन जातील. त्याच्यानंतर पहा, महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कुठे, महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कुठे, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारले. पहिला ऑप्शन पहा अहमदाबाद, 2 नंबर आहे दिल्ली, 3 नंबर आहे मित्रांनो सूरत, 4 नंबर ऑप्शन आहे मित्रांनो मुंबई. तर महात्मा गांधी यांची समाधीस्थळ कुठे आहे, तर ते दिल्ली या ठिकाणी. कुठे, दिल्ली या ठिकाणी महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 29 नंबरचा प्रश्न पहा, जपान देशाची राजधानी कोणती आहे, जपानची राजधानी कोणती आहे, तर पहा जपानची राजधानी मित्रांनो टोकियो ही जपानची राजधानी. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, टोकियो ही जपानची राजधानी आहे. त्याच्यानंतर पहा 30 नंबरचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता, तर फुटबॉल. त्याच्यानंतर पहा कुस्ती, हॉकी आणि क्रिकेट. तर भारताचा जो काही राष्ट्रीय खेळ आहे तो आहे मित्रांनो या ठिकाणी हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, भारताचा राष्ट्रीय खेळ कुठला आहे, तर हॉकी हा खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. तर जगामध्ये सर्वात प्रिय खेळ कोणता हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. त्याच्यानंतर पहा ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये, ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये. पहिलं ऑप्शन आहे नागपूर, 2 नंबर ऑप्शन आहे पंढरपूर, 3 नंबर ऑप्शन आहे चंद्रपूर आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो कोल्हापूर. तर या ठिकाणी ताडोबा हे काही राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये, विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. आणि या ताडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे, तर वाघासाठी प्रसिद्ध आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान वाघासाठी आणि मगरीसाठी प्रसिद्ध असले हे उद्यान आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं कुठे, तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ते राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर पहा औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगरचे जुने नाव काय, कोणते. पहा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरचे जुने नाव कोणते, तर औरंगाबाद या शहराचे म्हणजे संभाजीनगर या शहराचे सर्वात जुने नाव कुठलं, तर ते खडकी हे संभाजीनगर या शहराचं सर्वात जुनं नाव आहे, लक्षात ठेवायचे खडकी. त्याच्यानंतर पहा मोमिनाबाद हे कोणत्या शहराचं जुनं नाव आहे, तर मोमिनाबाद हे बीड जिल्ह्यामध्ये एक शहर आहे. पहा ते शहराचं नाव आहे, तर ते शहर कोणतं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला, तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला, तर पहिलं ऑप्शन पहा मुंबई, 2 नंबर आहे औरंगाबाद, 3 नंबर आहे बीड आणि 4 नंबर आहे अहमदनगर. तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा आहे. तर अहमदनगरचं नामकरण काय करण्यात आलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. मुंबई हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे, मुंबई हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे, लक्षात ठेवायचं आहे. 34 नंबरचा प्रश्न पहा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी किमान वयोमर्यादा किती. म्हणजे जर तुम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांना जर उभं राहायचं असेल तर तुमचं वय कमीत कमी किती असलं पाहिजे, तर कमीत कमी आपलं वय 21 वर्ष असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला मतदानाचा अधिकार 18 वर्षाच्या नंतर मिळतो. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याच्यामध्ये जर आपल्याला उभं राहायचं असेल किंवा उमेदवारी अर्ज जर दाखल करायचा असेल तर आपलं वय 21 वर्ष असणं गरजेचं असणार आहे. तर या ठिकाणी मला सांगा, आता जर तुम्हाला पंतप्रधान व्हायचं असेल, त्याच्यानंतर तुम्हाला जर राष्ट्रपती व्हायचं असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला राज्यपाल व्हायचं असेल, राज्याचा मुख्यमंत्री जर व्हायचा असेल तर यांच्यासाठी वयोमर्यादा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर पहा डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस या पुस्तकाचे लेखक कोण आहे. पहिला ऑप्शन पहा लोकमान्य टिळक, 2 नंबर ऑप्शन आहे गोपाळ कृष्ण गोखले, 3 नंबर ऑप्शन आहे मित्रांनो गोग आगरकर आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे विदा सावरकर. तर तुरुंगातील पहा डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणाचे आहे, तर गोपाळ गणेश आगरकर यांचे. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे. तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे. पहिलं ऑप्शन पहा स्वादुपिंड, 2 नंबरचं ऑप्शन आहे किडनी, 3 नंबरचं ऑप्शन आहे फुफ्फुस आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे यकृत. तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्याच्यानंतर पहा जगातील पहिला एड्सचा रुग्ण कोठे सापडला होता. तर जगामध्ये पहिला एड्सचा रुग्ण कोणत्या देशामध्ये सापडला होता, तर तो अमेरिका या देशामध्ये सापडलेला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अमेरिका या देशामध्ये जगातील पहिला एड्स रुग्ण आढळला होता आणि तो या ठिकाणी पहा मित्रांनो अमेरिका देशामध्ये सापडलेला असून तो रॉक हाडसन त्याचं नाव होतं, रॉक हाडसन.
रॉक हाडसन त्याचं नाव होतं. हा एक मित्रांनो एक हिरो होता. हिरोला हा हिरो होता आणि याला पहिला एड्स हा जगामधला पहिला एड्सचा रुग्ण 1981 मध्ये आढळला होता. 1981 मध्ये अमेरिका देशामध्ये हा पहिला एड्सचा रुग्ण आढळलेला होता. तर जगामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या देशामध्ये आढळला होता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर पहा, भारताची सुवर्ण कन्या कोणाला म्हटलं जातं? भारताची सुवर्ण कन्या कोणाला म्हटलं जातं? पहिलं ऑप्शन आहे पहा पी.टी. उषा, 2 नंबर आहे सायना नेहवाल, 3 नंबर आहे सानिया मिर्झा, 4 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर भारताची सुवर्ण कन्या कोणाला म्हटलं जातं? तर पी.टी. उषा याला भारताची सुवर्ण कन्या म्हटलं जातं. तर पी.टी. उषा कोणत्या खेळाशी संबंधित होय तर आणि पी.टी. उषाचं पूर्ण नाव सांगा. पिल्लू वालंकडी टेका परवील उषा हे या ठिकाणी पी.टी. उषा यांचं पूर्ण नाव आहे. सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पोलीस भरतीला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पहा, शिवाजी महाराजांचा मृत्यू वयाच्या कितव्या वर्षी झाला होता? शिवाजी महाराजांचा मृत्यू वयाच्या कितव्या वर्षी झाला होता? तर शिवाजी महाराजांचा मृत्यू वयाच्या 50व्या वर्षी झालेला होता. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचे गणित आणि बुद्धिमत्तेचे जे की क्वेश्चन असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, गणित, बुद्धिमत्ता, मराठी सर्वांचे क्वेश्चन या ठिकाणी आहेत. तर एक एक व्हिडिओ करून आपण या ठिकाणी सर्व टॉपिक या ठिकाणी तुमचे कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.